भाजपची देशातली 5वी यादी जाहीर, 111 उमेदवारांचा यादीमध्ये समावेश, तर महाराष्ट्रातल्या 3 जणांना उमेदवारी जाहीर। हिमाचलच्या मंडी लोकसभेसाठी महायुतीकडून अभिनेत्री कंगना रनौतला उमेदवारी, तर नुकतेच काँग्रेसमधून भाजपमध्ये पक्षप्रवेश केलेले नवीन जिंदल यांना हरियाणाच्या कुरुक्षेत्रमधून उमेदवारी जाहीर। रामायण मालिकेतून रामाच्या भूमिकेमुळे घराघरात पोहोचलेले अरुण गोविल निवडणुकीच्या मैदानात। अरुण गोविल यांना भाजपकडून लोकसभेची उमेदवारी, गोविल मेरठमधून भाजपच्या तिकिटावर लढणार। शिंदे गटाचे नाशिकचे खासदार हेमंत गोडसे काल रात्री मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातील निवासस्थानी। हेमंत गोडसेंवर कोणत्याही प्रकारचा अन्याय होणार नाही, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं गोडसेंना आश्वासन। भंडारा गोंदिया लोकसभेसाठी महायुतीकडून खासदार सुनील मेंढे यांना उमेदवारी जाहीर, तर महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे प्रशांत पडोळे निवडणूक लढणार। 5 वर्ष प्रामाणिकपणे काम केलं, पक्षश्रेष्ठींनी दुसऱ्यांदा उमेदवारी देऊन विश्वास ठेवला, तो विश्वास पुन्हा एकदा सार्थकी लावणार, सुनील मेंढेंचं उमेदवारी जाहीर झाल्यानंतर प्रतिक्रिया। गडचिरोली चिमूर लोकसभेसाठी खासदार अशोक नेते यांना महायुतीकडून पुन्हा संधी, तर महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे नामदेव किरसाण निवडणुकीच्या रिंगणात। भाजपकडून गडचिरोली चिमूर लोकसभेसाठी अशोक नेते यांना उमेदवारी जाहीर, कार्यकर्त्यांचा गडचिरोलीत जल्लोष, तिसऱ्यांदा संधी मिळाल्याबद्दल नेत्यांनी आनंद व्यक्त केला। चंद्रपूर लोकसभेसाठी काँग्रेसकडून प्रतिभा धानोरकर यांना उमेदवारी जाहीर, विजय वडेट्टीवार आणि शिवानी वडेट्टीवार या दोघांची नावं चर्चेत होती। अभयसिंग जगताप यांचा शरद पवारांकडे माढा लोकसभेसाठी दावा, महादेव जानकर महायुतीमध्ये परतल्यावर अभय जगताप यांचा दावा। सोलापूर लोकसभेसाठी महायुतीकडून माळशिरसचे आमदार राम सातपुते यांच्या नावाची घोषणा, काँग्रेस उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या विरोधात राम सातपुते निवडणूक लढणार। राम सातपुतेंना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सोलापूरमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांकडून जल्लोष, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये कार्यकर्त्यांच्या घोषणा। बारामती मतदारसंघाचा वाद मिटवण्यासाठी सागर बंगल्यावर उशिरापर्यंत खलबतं, फडणवीस आणि हर्षवर्धन पाटलांमध्ये 2 तास चर्चा, वाद मिटला की नाही याबाबत अस्पष्टता। आमदार बच्चू कडू महायुतीतून बाहेर पडण्याची शक्यता, राणा दाम्पत्यावर नाराज असून अमरावतीमध्ये स्वतंत्र लढणार, बच्चू कडू यांची एबीपी माझाला माहिती। नवनीत राणांना उमेदवारी दिली ते मी समजून घेईन, मात्र कार्यकर्ते समजून घ्यायला तयार नाहीत, बच्चू कडूंची प्रतिक्रिया। बच्चू कडूंना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा फोन, 26 मार्चला मुख्यमंत्र्यांनी बच्चू कडूंना अमरावती लोकसभेच्या जागेसंदर्भात चर्चा करण्यासाठी मुंबईमध्ये पाचारण केले। अमरावतीमध्ये आमदार रवी राणांकडून खासदार नवनीत राणांचा कमळ चिन्हावरती प्रचार सुरू, राणा दाम्पत्य 5 दिवस मेळघाट दौऱ्यावर। महायुतीचं जागा वाटप 26 मार्चला जाहीर होणार, शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांचा दावा, तर महायुतीमध्ये कोणत्याही जागांबाबत तिढा नाही, शिरसाट यांची प्रतिक्रिया। राज्य सरकार आचारसंहिता संपल्यावर महिनाभरात सगळे सोयरेचा कायदा अंमलात आणेल, शिंदे गटाचे प्रवक्ते योगेश केदार यांची माहिती, मराठा समाज सरकारसोबत ठामपणे उभा राहील, केदार यांचा दावा। मी निवडणूक लढणार नाही, राजकारण माझा मार्ग नाही, मनोज जरांगेंची प्रतिक्रिया, तर सगळे सोयरे अंमलबजावणीचे लेखी आश्वासन घेऊन योग्य उमेदवाराला मत द्या, जरांगे पाटलांचं मराठा समाजाला आवाहन। मनोज जरांगे पाटलांच्या भूमिकेचं पंकजा मुंडेंकडून स्वागत, आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये कोणत्याही पक्षासोबत भूमिका घेणार नाही, मनोज जरांगेंची प्रतिक्रिया। बीडची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पंकजा मुंडे परळीत, धनंजय मुंडेंच्या निवासस्थानी मुंडे बहीण भावामध्ये चर्चा। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला मोठा झटका, महायुतीच्या बैठकीला राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर उपस्थित, शिंदे गटाकडून परभणीच्या जागेवर जानकर निवडणूक लढवण्याची शक्यता। महादेव जानकरांना लोकसभेची 1 जागा दिली जाणार, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीत निर्णय, सुनील तटकरेंची माहिती। धाराशिवच्या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसचा हक्क, अजित पवारांकडून धाराशिवच्या जागेसाठी शब्द दिल्याचा अजित पवार यांचे निकटवर्तीय सुरेश बिराजदार यांचा दावा, ओमराजे निंबाळकरांनी कोणतेही विकास कामं केलेली नाहीत, बिराजदारांची टीका।
सर्वोच्च न्यायालयाकडून अजित पवार गटाला शरद पवारांचे फोटो आणि नाव वापरण्यास मनाई। या आदेशाचं पालन होत नसल्यास त्यासंबंधीचे फोटो, व्हिडिओ आणि त्या ठिकाणचं नाव शरद पवार गटाच्या मेल आयडीवर पाठवण्याचं नागरिकांना आवाहन। पुण्यातील कात्रज भागात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं होळीचं आयोजन। अमोल कोल्हेंनी महागाईची होळी पेटवली। कार्यकर्त्यांकडून महागाई विरोधात घोषणा। महायुतीच्या पायाखालची वाळू सरकली, शिवसेना फोडली, राष्ट्रवादी फोडली, मनसेला घेऊनही काही होत नाही म्हणून की काय रासपचीही त्यांना गरज भासते। अमोल कोल्हेंचा भाजपवर निशाणा। उद्धव ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरेंची विचारधारा नष्ट केली। पियुष गोयल यांची उद्धव ठाकरेंवर टीका। राजकारण जिवंत ठेवण्यासाठी उद्धव ठाकरेंची काँग्रेससोबत युती, गोयल यांचा हल्लाबोल। उद्धव ठाकरेंची शिवसेना पूर्वी भाजपला सीट विकायची, आता काँग्रेसला विकते। शिंदे गटाचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांचा उद्धव ठाकरेंवर आरोप। महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा तडाखा, मात्र त्याचवेळी विदर्भात तापमानाचा पारा 40 अंश सेल्सिअसच्या पार। होळीनंतर तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता, भारतीय हवामान खात्याचा अंदाज। दादरमध्ये ठाकरे गटाकडून होळी साजरी। अनिल देसाई यांच्या वतीनं महागाई आणि महिला अत्याचाराच्या होळीचं दहन। अकोल्यामध्ये राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांच्या निवासस्थानी होळी। मिटकरींनी सपत्नीक होळी पेटवली। 10 सडक्या प्रवृत्तीच्या राक्षसी प्रवृत्तीला सद्बुद्धी मिळो, अमोल मिटकरींचं साकडं। मुंबईच्या जटवाडा इथं बंजारा समाजाकडून होळी साजरी। गृहनिर्माण मंत्री अतुल सावे उत्सवात सहभागी। बंजारा समाजातल्या नागरिकांसोबत पारंपरिक नृत्यावर सावेंचा टीका। बीड लोकसभेचे उमेदवार पंकजा मुंडे बंजारा समाजाच्या होळीमध्ये सहभागी। यावेळी पंकजा मुंडेंनी बंजारा नृत्यही केलं। शिर्डीमध्ये साई मंदिरात पारंपरिक होळीचं दहन। साईबाबा संस्थानचे तुकाराम कुळवले यांची सपत्नीक होळीचं पूजन करत पुरणपोळीचा नैवेद्य दाखवत उत्सव साजरा। पंढरपूरमध्ये मंदिर समितीच्या वतीनं नामदेव पायरी इथं होळी उत्सव पारंपरिक पद्धतीनं हा साजरा करण्यात आला। मंदिर समितीच्या सदस्या शकुंतला नडगिर यांनी होलिका आणि डफाचं पूजन करून होळी पेटवली। यावेळी शेकडो भाविकांची उपस्थिती। भिवंडीतील भोईवाडा इथं कोळी बांधवांकडून मोठ्या उत्साहात होळी साजरी। आगरी कोळी बांधवांकडून होळीची मिरवणूक। मुंबईच्या प्रतीक्षानगरमध्ये अनोखी होळी साजरी। होळीतून मतदानाबाबत जनजागृती। बुलढाणा जिल्ह्यातील सैलानी बाबांच्या यात्रेला नारळाची होळी पेटवून सुरुवात। 3 लाख भाविक सैलानीमध्ये दाखल। यावेळी त्यांनी 10 ट्रक नारळाची प्रसिद्ध होळी पेटवली। गोंदियाच्या आमगाव इथं 5100 शेणपोळ्यांनी सजवलेल्या होळीचं दहन। पर्यावरणाचा ऱ्हास करू नये असं आवाहन करत अनोख्या उपक्रमातून पर्यावरण संरक्षणाचा संदेश। नाशिकच्या कळवण तालुक्यातील अंबुर्डी जामशेत भागामध्ये आदिवासी परंपरेनुसार होळी सण साजरा। यावेळी तमाशासारख्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन। अकोल्यामध्ये बंजारा समाजाकडून पारंपरिक पद्धतीनं होळी साजरी। पारंपरिक गीतं गात आणि बंजारा नृत्य करत बंजारा बांधवांनी होळीचा आनंद लुटला। नागपूरच्या वेगवेगळ्या भागात होळीचं दहन। वाईट प्रवृत्तीचा नायनाट व्हावा यासाठी होळी दहनाला महत्त्व। जयदुर्गा सोसायटीमध्ये सामूहिक होलिका दहन। नागपूरमध्ये होळीचा उत्साह। नाग विदर्भ चेंबर्स ऑफ कॉमर्सच्या व्यापाऱ्यांकडून होळी उत्साहात साजरी। अकोल्यामध्ये वंचितकडून चुकीच्या पाणीपट्टी देयकांची होळी करत अनोख्या पद्धतीनं उत्सव साजरा। घरगुती नळ कनेक्शन्सवर बसवलेल्या मीटरचं वेळेवर रीडिंग न घेता चुकीचं बिल पाठवल्यानं होळी केली। धुळ्यामध्ये ठाकरे गटाकडून अनोखी होळी साजरी। वाढीव मालमत्ता कराच्या पावत्या जाळून महापालिका प्रशासनाचा निषेध केला। सिंधुदुर्गच्या सांगेली गावात फणसाच्या झाडाची पूजा। महाशिवरात्रीपासून होळीच्या आदल्या दिवसापर्यंत फणसाच्या झाडाची पूजा करण्याची 350 वर्षांची परंपरा। रत्नागिरीच्या करंजेश्वरी देवीच्या शिमगोत्सवात भाविकांचा जल्लोष। ढोल ताशाच्या गजरात मिरवणुकीनं गोवळकोट मंदिरापासून वाजत गाजत पालखीचं आयोजन। यावेळी भाविकांची मोठी गर्दी।
नाशिकमध्ये रंगपंचमीच्या दिवशी रहाडीमध्ये रंगोत्सव खेळण्याची अनोखी परंपरा। दरवर्षीप्रमाणे शहरामध्ये 5 रहाडी खुल्या करण्यात येणार। नाशिकच्या येवल्यामध्ये रंगपंचमीचे सामने होणार। रंगपंचमी उत्सव समिती मंडळाच्या बैठकीत निर्णय। होळीनिमित्त गोंदियाच्या आमगावमध्ये पोलिसांचा रूट मार्च। होळी सण शांततेत साजरा करण्याचं पोलिसांचं आवाहन। 100हून अधिक पोलीस अधिकारी आणि कर्मचारी रूट मार्चमध्ये सहभागी। नाशिकच्या सुरगाण्यात आगळीवेगळी होळी साजरी। दुर्गामातेच्या यात्रेला आदिवासी बांधवांची मोठी गर्दी। मुखवटे परिधान करून संबळाच्या तालावर आदिवासी बांधवांचं पावरी नृत्य। रायगडच्या कोळीवाड्यामध्ये होळी उत्सवाची धूम। कोळी बांधवांनी रंगीबेरंगी पताकांनी होड्या सजवल्या। मोठा मासा बांधून कोळी बांधवांकडून होळीची पूजा। सिंधुदुर्गमध्ये होळी उत्सवाची धूम। जिल्ह्यामध्ये 538 सार्वजनिक तर 598 खासगी अशा एकूण 1136 ठिकाणी होळीचं पूजन। बारामती लोकसभा लढण्यावरती ठाम असलेले शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे मनोरुग्ण। अजित पवार गटाचे सूरज चव्हाण यांची टीका। शिवतारेंना पोलीस संरक्षणासोबत एक डॉक्टरही द्या, चव्हाण यांचा टोला। अजित पवारांना विंचू म्हणणाऱ्या विजय शिवतारेंवर भाजपनं कारवाई करावी। कारवाई होणार नसेल तर आम्हालाही महायुतीमध्ये राहण्यात इंटरेस्ट नाही। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांचा महायुतीला इशारा। हिंगोलीमध्ये शिवसेनेचा संवाद मेळावा। महायुतीकडून खासदार हेमंत पाटील यांना निवडून आणण्यासाठी शिवसैनिकांचा निर्धार। मराठवाड्याचे संपर्क नेते आनंद जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मेळाव्याचं आयोजन। अमरावतीच्या मेळघाटात बस दरीत कोसळली। 3 जणांचा मृत्यू तर 35 प्रवासी जखमी। चालकाचं बसवरचं नियंत्रण सुटल्यानं अपघात झाल्याची माहिती। बॅनरबाजीवरून रत्नागिरीतील खेडमध्ये राजकीय शिमगा। उद्योजक सदानंद कदम यांच्याकडून तक्रार दाखल। संमती नसताना घरावर राजकीय बॅनर लावल्याची तक्रार। गेल्या 3 दिवसांपासून बेपत्ता असलेल्या सख्या भावांचे मृतदेह नाल्यात आढळले। यवतमाळच्या आर्णीमधली घटना। लातूर शहरात जोरदार वाऱ्यासह पावसाची हजेरी। एकीकडे होलिका दहन तर दुसरीकडे तुफान पाऊस असं चित्र अनेक ठिकाणी पाहायला मिळालं। ठाण्यामध्ये शिंदे गटाचे कार्यकर्ते आक्रमक। ओमर अब्दुल्लांनी काश्मीरमध्ये महाराष्ट्र भवन बनवण्याला विरोध केल्यामुळे शिवसैनिक आक्रमक। अब्दुल्लांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी। दिल्ली मद्य घोटाळ्यापासून अरविंद केजरीवालांचा फोन गायब। मद्य धोरण बनवताना केजरीवाल जो फोन वापरत होते तो फोन आता आपल्याकडे नाही अशी केजरीवालांनी ईडी अधिकाऱ्यांना माहिती दिल्याचं समोर आलंय। तर पुरावे नष्ट करण्यासाठी केजरीवालांकडून फोन गायब केल्याचा आरोप। सीएए हा एका समुदायावर नाही तर संविधानावर हल्ला। सरकार त्यांच्या मर्जीनुसार हा कायदा इतर समुदायांवरही लागू करू शकतं। अभिनेते कमल हसन यांची सीएए कायद्यावर प्रतिक्रिया। केरळमध्ये मंदिराच्या उत्सवादरम्यान एका हत्तीवर दुसऱ्या हत्तीकडून हल्ला। अनेक नागरिक जखमी। घटनेमुळे परिसरात दहशत आणि सुरक्षिततेची चिंता। चांद्रयान-3 लँडिंग साइटला शिवशक्ती नाव देण्यास आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्रीय संघाकडून मंजुरी। 26 ऑगस्ट 2023ला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शिवशक्ती नावाची घोषणा केली होती। अहमदाबादमध्ये झालेल्या रोमांचक सामन्यात गुजरात टायटन्सनं 6 धावांनी अशक्यप्राय विजय मिळवला। गुजरात टायटन्सनं शेवटच्या ओव्हरच्या थ्रिलमध्ये मुंबई इंडियन्सचा 6 धावांनी पराभव केला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।